आमच्या डहाणू येथील सुंदर आणि जागृत अशा माता महालक्ष्मीचं दर्शन घेण्याकरता। जय महालक्ष्मी माता। चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी 12 नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो। देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व 1400 फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री केला जातो। ध्वज लावण्याचा मान वाघाडे येथील सातवी कुटुंबांना आहे। ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी 1 महिनाभर मांस, मच्छी, दारू सेवन करत नाही व ब्रह्मचर्याचं पालन करतो। जय महालक्ष्मी माता। आज 23 एप्रिल 2024 मंगळवारी चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंती दिवशी पंचांगानुसार मातेचा पहिला हवन होईल व रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत मंदिर आंतरिक पूजेसाठी बंद राहील। रात्री 12 वाजता पुजारी गडावर ध्वजारोहणासाठी जाईल व मंदिर संपूर्ण रात्रभर दर्शनासाठी खुले राहील। 24 एप्रिल ते 28 एप्रिल म्हणजे बुधवार ते रविवार पर्यंत नेहमीप्रमाणे मंदिर सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील। 29 एप्रिल सोमवारी मातेचा श्रृंगार उतरविण्यासाठी व आंतरिक पूजा करण्याकरता मंदिर 12 ते 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहील। संध्याकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील। 30 एप्रिल म्हणजे मंगळवारी नेहमीप्रमाणे मंदिर सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील। 1 मे म्हणजे बुधवारी चैत्र अष्टमी दुसऱ्या हवनाची सुरुवात रात्री 11 वाजता होऊन पहाटे 4:15 पर्यंत पूर्ण आहुती होईल। मंदिर संपूर्ण रात्र दर्शनासाठी खुले राहील। 2 मे ते 7 मे पर्यंत म्हणजे गुरुवार ते मंगळवार पर्यंत नेहमीप्रमाणे मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील। 8 मे म्हणजे बुधवारी मातेच्या आंतरिक पूजेकरिता मंदिर दुपारी 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहील। तर ही आहे संपूर्ण माहिती माता महालक्ष्मीच्या यात्रेची। 2024 ला जी जत्रा सुरू झालेली आहे त्या जत्रेचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत मंदिराचं जे देवीचं दर्शनाचं नियोजन कसं आखलेलं आहे। तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणाऱ्या भाविकांना मातेचं दर्शन घेण्याचा लाभ मिळेल। जय माता दी।